नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लोकपाल बिलाच्या निमित्ताने अण्णा हजारेंनी जे दिल्लीमध्ये उपोषण सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण सुरू केलंय आणि त्याला सर्वत्र पाठिंबा मिळायला सुरुवात झालेली आहे या मागणीसाठी म्हणून की लोकपाल विधेयक हे संसदेमध्ये मंजूर व्हावं, त्याच्या मसुद्यामध्ये दुरुस्त्या करून ते मंजूर व्हायला हवं या मागणीसाठी म्हणून संपूर्ण देशभरामधून त्यांना पाठिंबा मिळतोय. आणि याच विषयासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज आहेत महाराष्ट्रामध्ये मेधाताई पाटकर. या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण आधी आपण बघूया की या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये काय काय घडलं. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी आता केंद्र सरकारलाच आव्हान दिलंय. लोकपाल विधेयकासाठी संयुक्त समितीची अण्णांची मागणी केंद्र सरकार का टाळतंय, यामागे सरळ अर्थ आहे. संयुक्त समितीमुळे बिगर राजकीय सामान्य प्रामाणिक व्यक्तींचा समावेश अनिवार्य राहील. यामुळे भ्रष्ट राजकीय नेते, अधिकारी आणि न्यायाधीश यांच्यावर अंकुश ठेवता येणार आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय उच्चपदस्थ भ्रष्टाचारांवर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार मिळणार आहे. या भीतीमुळेच अण्णांच्या संयुक्त समितीच्या मागणीचा केंद्र सरकारनं धसका घेतलाय. सरकार ने लोकपाल बिल के लिए ज्वाइंट कमेटी बनाना और ज्वाइंट कमेटी बनाकर ड्राफ्ट बनाने के लिए शुरुआत करे. बाकी हमारा क्या मांगे. अण्णांच्या पाठीशी देशभरातून मोठी ताकद उभी राहते आहे. मुंबईत अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी मेधा पाटकर यांनी उपोषण सुरू केलंय. मेधा पाटकर यांनी मुंबईत मोठा मोर्चाही आयोजित केला होता. अण्णा हजारेंची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत मेधा पाटकर उपोषण करणार आहेत. मेरे ख्याल से अन्ना जी तो डटे रहेंगे और उभार बढ़ता जाएगा. सरकार आखिर मान जाएगी, नहीं तो यूपीए को विनाशकाले विपरीत बुद्धि हो गई है, ऐसा ही दर्शन. अण्णा हजारेंना दुसऱ्याच दिवशी देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातून मेधा पाटकरांची साथ अण्णांना मिळाली आहे. विशेष करून तरुणांनी मोठ्या प्रमाणात अण्णांच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलंय. देशभरात अण्णांच्या समर्थनासाठी नागरिक आणि तरुणांनी आंदोलनाचं आयोजन केलंय. भ्रष्टाचाराविरोधात देशात वातावरण निर्माण करण्यात अण्णा हजारे यशस्वी झालेत. केंद्र सरकारला अण्णा हजारेंच्या मतानुसार संयुक्त समिती तयार करावीच लागेल. नसता देशात भ्रष्टाचाराविरोधात भडका उडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मेधाताई, मला पहिले तर हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की लोकपाल विधेयक मंजूर व्हावं यासाठी गेली 42 वर्ष फक्त चर्चा चालू आहे. पहिल्यांदा त्यासाठी म्हणून एक निर्णायक अशा स्वरूपाची आंदोलन मागणी ही सुरुवात झालेली आहे. तर काय काय दुरुस्त्या मुळामध्ये या विधेयकात हव्या आहेत. खरं तर सरकारचं लोकपाल विधेयक कमजोर आहे, म्हणूनच जन लोकपाल विधेयक हे ॲडव्होकेट प्रशांत भूषण, शांतिभूषण, लोकायुक्त कर्नाटकचे संतोष हेगडे न्यायमूर्ती यांच्या योगदानासह घडलेलं आहे. आणि याच्यामध्ये मुख्य गोष्टी म्हणजे की एकतर जन लोकपाल ही जी एक संस्था, त्यांची नेमणूक ही अत्यंत राजकीय हस्तक्षेप नसावे अशा प्रकारे केली पाहिजे हे स्पष्ट आहे. आणि त्या दृष्टीने त्यांचे निकष हे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंध नसलेले वगैरे वगैरे हे स्पष्ट आहे. करप्शनची व्याख्या सुद्धा एक प्रकारे स्पष्ट आहे 1988च्या कायद्याच्या पेक्षा तरी. पण त्याहीपेक्षा अधिक की प्रत्येक पब्लिक सर्वंटनी प्रॉपर्टी जाहीर केली पाहिजे इथपासून ते विसल ब्लोअर्सना प्रोटेक्शनसाठी सुद्धा जनलोकपालाची भूमिका असू शकेल. आणि प्रधानमंत्र्यांचं कोणीही त्याच्याखाली येऊ शकेल हा दायरा स्पष्ट आहे. आणि नागरी समाज ज्याला आपण म्हणतो त्या समाजाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेरच्या पण तरी समाजाच्या मोठ्या हिश्श्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा व्यक्तींचं योगदान एक कमिटीच्या तर्फे त्यामध्ये अपेक्षित आहे. बाकी मग ठराविक वेळेमध्ये एन्क्वायरी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे आणि सजा झाली पाहिजे. ह्या सगळ्या स्पष्टताही यामध्ये अधिक चांगल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की सरकारी बिलापेक्षा हे जन लोकपाल अधिक स्पष्ट, अधिक कठोर सजा देणारं आणि त्याचबरोबर एक त्याची व्यापक CVC सह सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनसह या संस्थेमध्ये भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी म्हणून ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था एकत्रित करणारं असं ते आहे. CVC सुद्धा याच्यामध्ये विलीन केली जावी. CBI मध्ये ज्या विषयांचं इन्व्हेस्टिगेशन होतं तोही भाग एक याच्यात विलीन व्हावा. या तर मागण्या आहेत.
पण आत्ता जो 2002 नंतर आता पुन्हा एकदा दुरुस्त्या करून जो मसुदा सरकारतर्फे आणला जाणार होता, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांविरुद्ध कडक शासन करण्याचे लोकपालाला अधिकार आहेत, पण खरी तक्रार जर असेल आणि ती जर साबित झाली तर सजा करण्याचे अधिकार मात्र लोकपालाला नाहीत. तर अशाही काही गोष्टींबद्दल याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे. मुळात माहितीच्या अधिकारापासून खरं तर याला सुरुवात झाली. अरुणा रॉय आपण असाल, या सर्व काळामध्ये माहितीच्या अधिकारात हे समजतंय की गुन्हा घडलेला आहे, काहीतरी फ्रॉड घडलेला आहे, पण त्याच्यावरती कारवाईची त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन नाहीये. तर याच्यामध्ये असे कुठले कुठले अधिकार लोकपालाला मिळावेत असं आपल्याला वाटतं? एकतर अर्थात त्यांच्यासह संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनची टीम असलीच पाहिजे आणि कोणाही कडून आलेलं एखादं पत्र किंवा तक्रार ही दाखल करून घेतली पाहिजे. जशी पोलीस कंप्लेंट आहे तर ती FIR मध्ये दाखल व्हायलाच पाहिजे असा सुप्रीम कोर्टाने सुद्धा अखेरीस आदेश दिलेला आहे. ते होत नाही, लढत तर करावीच लागते कुठलाही कानून आणि कितीही कायदे पास झाले तरी सुद्धा, परंतु त्याची स्पष्टता असली पाहिजे. आणि जसं व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये सुद्धा व्हिसल ब्लोअर्सची एखादी तक्रारी जर खोटी ठरली तर मग त्यांनाच दंड किंवा सजा केली जाईल. तर हे फार सहजासहजी याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नसून थोडासा अधिकार अर्थात असला पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, परंतु दॅट शुड बी द लास्ट स्ट्रॉ, अगदी शेवटचं हत्यार म्हणून ते वापरलं पाहिजे. अन्यथा छोट्या मोठ्या सर्व तक्रारी ज्यांना लोकपालाकडे आल्या पाहिजेत आणि त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत प्रथमदर्शनी सुद्धा. आणि त्याचं विकेंद्रीकरण आणि सशक्तीकरण हे अधिकाधिक याच्या पुढच्या काळातही कदाचित करावं लागेल, कारण एवढा मोठा देश आणि एकच संस्था किंवा एकाच व्यक्तीखाली केंद्रित याचे काय काय परिणाम होतील हे पाहावं लागेल. परंतु प्रत्येक जिल्हा प्रत्येक राज्य याच्यामध्ये एकूण विकेंद्रित यंत्रणा असताना एक फार योग्य प्रकारे कोऑर्डिनेटेडली असा भ्रष्टाचाराच्या या राक्षसाला एक पकडून धरणं हे शक्य होईल. त्यामुळे सजेचे शिक्षा देण्याचे अधिकार तर त्यांना असलेच पाहिजे. नुसतं क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटीज ज्या आपल्याकडे आहेत, उदाहरणार्थ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, पण त्यांनाही काही ऍक्शन घेण्याचा किंवा सजा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नुसतं रेकमेंडेटरी पॉवर, शिफारिश करण्याच्या सत्ते पुढे कोणी काही झुकत नाही. तेव्हा ती एक मुख्य पॉवर असली पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याच्यामध्ये कोणीही यायला पाहिजे. ही जी आपली मागणी आहे, म्हणजे खरं तर म्हणजे साधा विचार करायला गेलं तर यात राष्ट्रपती सुद्धा असायला काही हरकत नाही. म्हटलं मी कालपासून याच्यात राष्ट्रपती सुद्धा असायला हरकत नाही. प्रथम सर्व नागरिकच आहेत देशातले, निश्चित. पण सामान्य नागरिकाची सुद्धा तक्रार लोकपालांनी स्वीकारावी असं म्हणताना जो धोका दिसतो की पॉलिटिकली मोटिवेटेड सुद्धा तक्रारी खूप याच्यामध्ये होतील आणि मग लोकपाल हे एक वेगळंच पॉलिटिकल इंटेन्शन्सला केटर करणारी संस्था अशी काहीतरी एक बनून जाईल का, अशी एक भीती वाटते. याच्यावर काय उपाय असू शकतो? नाही, म्हणूनच आता याच्यात ती दखल घेतलेली आहे ती एकतर नागरी समाजाच्या प्रतिनिधींची निगराणी, मॉनिटरिंग, आणि दुसरं की ज्यांना लोकपालाची एकूण नेमणूक. पण मी म्हटलं त्याप्रमाणे त्या सर्व संस्थेचं जे एक जाळं असेल त्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या माणसांची नेमणूक झाली पाहिजे. आणि ते जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने निरीच्छपणे किंवा राजकीय हस्तक्षेपाशिवाय या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकेल. धोके तर असतातच आणि एवढ्या मोठ्या देशात मी म्हटलं त्याप्रमाणे असणार, परंतु त्याला घाबरता कामा नये, त्याच्यातून मार्ग काढले पाहिजेत. आणि जसं एकूण बिलाचा कायद्याचा अंमल होण्यास सुरुवात होईल तसं तसं नवीन यंत्रणेमध्येही सुधारणा करणं यासाठी आपण खुलं असलं पाहिजे. खरं खोटं याची छाननी करणं, जसं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कुणाही व्यक्तीने लिहिलेल्या एका पोस्ट कार्डावरती आधारित सुद्धा दाखल करून घेऊ शकलं जातं, हे न्यायमूर्ती भगवती यांनी ठामपणे सांगितलं आणि त्यांच्यापासून ती एक प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर खूप काही चांगली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन झाली. एखादी कुठेतरी काही खोटी आली, फेल झाली तर त्याचा फायदा उठवून ही सगळी प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन्स आहेत असं म्हणायला काही कोर्टातल्या न्यायाधीशांनी सुरुवात केली. आता नर्मदेच्या खोऱ्यातल्या नर्मदेच्या मोठ्या आणि राक्षसी धरणांबद्दलचा आमचा पिटिशन
याच्यावरती सुनावणी या केसची 6 वर्ष चालली आणि त्याच्यामध्ये जे जे आमचे मुद्दे होते ते आत्ता सगळे खरे ठरलेत, अजूनही खरे ठरतायत. गुजरातच्या विरुद्ध, मध्य प्रदेशच्या विरुद्ध. पण त्यावेळेला हा पिटिशन हा पब्लिक इंटरेस्ट पेक्षा जास्ती प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशनच्याकडे जाणार आहे असे आरोप सुद्धा घातले गेले. तेव्हा सगळी हकीकत पुढे न येता अशा प्रकारे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला कमी महत्त्व देण्यासाठी किंवा बायपास करण्यासाठी म्हणून याचा गैरवापर होतोय अशी जी आवाई आता उठवली जाते, तसंच या लोकपालाच्या पुढे येणाऱ्या तक्रारींच्या बद्दल सुद्धा होऊ शकतं. म्हणून गैरवापर दोन्ही बाजूने होऊ शकतो. खऱ्या तक्रारी आणि खरे मोठे भ्रष्टाचारांच्या विरुद्धचे अर्ज टाळण्यासाठी किंवा खोट्या प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी. आणि या धोक्यातून मार्ग काढणं हेच तर कायद्याचं काम आहे. या विषयावरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ताई, आपण आत्ता जो मुद्दा बोललो की याचा गैरवापर दोन्ही बाजूनी होण्याची शक्यता आहे आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून हे लक्षात येते की आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला जायला सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी, सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी हे तयार नाहीयेत. पण अशा पद्धतीच्या विषयांची चर्चा मात्र बाहेर इन्फॉर्मल प्लॅटफॉर्म्सवरून सुरुवात केलेली आहे की याचा गैरवापर होऊ शकतो वगैरे याबद्दलची. तर मुळात ही जी काही लोकपालाची व्यवस्था आपण जसं म्हणता की विकेंद्रित जिल्हा पातळीपर्यंत एक असायला हवी, ही एक पॅरलल ज्युडिशियल सिस्टीम बनेल असं नाही होत? बनली तरी सुद्धा त्याची गरजच आहे. जसं CAG सारख्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत, संस्था आहेत, किंवा चीफ इलेक्शन कमिशन सारखी कॉन्स्टिट्युशनल घटनात्मक संस्था आहे, तशी भ्रष्टाचाराच्यासाठी एक संस्था आवश्यक आहे. तरी कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज बनणार आणि मग त्यांना सगळे अधिकार मिळणार आहे. रास्त मार्ग आहे असं मला वाटतं. आणि जेवढा मोठा प्रश्न आहे, जेवढा मूलभूत प्रश्न आहे, तेवढे पॉवर्स हे द्यावेच लागतील. दुसरं म्हणजे की राज्य, ज्याला आपण म्हणतो स्टेट, याचा चेहरा आणि चित्रचरित्र बदललेलं आहे. आणि त्या संस्थेमध्ये म्हणजे स्टेटचे जे वेगवेगळे स्तंभ आहेत, 4 स्तंभच मानले जात आहेत. या 4ही स्तंभांमध्ये जो भ्रष्ट आचार आणि विचारही आलेला आहे, त्यामुळे आता त्या स्तंभांमध्येच आरोपी बसलेले आहेत. तेव्हा त्यातल्या कुठल्याही लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशियरी या स्तंभांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत. म्हणून आता 5वा स्तंभ जर लोक असेल, निदान 5वा, खरं म्हणजे पहिला असायला हवा होता, किंवा लोकांची जन आंदोलनं, लोकसंघटना, तर मग त्यांच्या एकूण आधिपत्याखाली आणि अधिकाराखाली भ्रष्टाचार निपटणं हेच आपल्या हातात पुरतं. आणि म्हणून ही पॅरलल किंवा एक्स्ट्रॅनियस ऑथॉरिटी असं आपण म्हणू नये. उलट कुठेतरी आपण प्रत्यक्ष लोकशाहीच्या कोअरमध्ये, गर्भामध्ये प्रवेश करतोय या निमित्ताने. आणि हे आता सगळ्याच क्षेत्रामधल्या कायद्यांच्या सुधारणांमध्येच नाही, तर लोकशाही प्रक्रियांच्या बाबत आवश्यक झालेलं आहे. प्रत्यक्ष लोकशाही, केवळ प्रातिनिधिक लोकशाहीवरती आता अवलंबून राहता येत नाही. म्हणून विरोधी पक्षांच्या नेत्यांना सुद्धा विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडून सोडवून घेता येत नाहीत. त्यांनाही रस्त्यावर उतरावं लागतं. मग निवडणुकीच्या राजकारणामध्ये
एकूण वोट बँकेच्या दृष्टीने जे प्रश्न न उठवणारे असे जनआंदोलनकारी आहेत त्यांना स्थान द्यायला काही हरकतच नाही आणि त्यांच्यातर्फे उलट हा मुद्दा उठवला गेला, त्यांचं त्याच्यामध्ये योगदानही झालं त्या यंत्रणेमध्ये, तर काहीच हरकत नाही. मला तर वाटतं की एका खऱ्या लोकशाही प्रक्रियेची सुरुवात होऊ शकेल. ही जी 5व्या स्तंभाची नवी लढाई आता एक सुरू होते, पहिल्यांदा साहजिकच याची मंजुरी ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी करणारे जे लोकसभेत आणि विधिमंडळांमध्ये बसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने याला समर्थन लगेच जाहीर केलं की आमचं समर्थन आहे. एनडीएच्या काळामध्येच एक पहिलं स्वरूप लोकसभेपुरतं मंजूर झालं, राज्यसभेत ते झालेलं नव्हतं त्यावेळेला, तरीही ते परिपूर्ण होतं अशातला भाग नाहीच आहे. पण आजही लोकपाल बिलाबद्दल चर्चा करायची वेळ आल्यानंतर ज्यावेळेला कर्नाटकची येडियुरप्पांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं दिली जातात त्यावेळेला हे पक्ष पुन्हा एक पाऊल मागे सरकतात. याच्यावरती काय जनआंदोलनातून अंतिम उपाय ठरू शकतो? मला वाटतं की याचा निष्कर्ष आपला प्रत्येक राज्यातलं प्रकरणं जर पाहिली, मग राज्याचा 2G स्पेक्ट्रम घोटाळा जरी राष्ट्रीय असला तरी तामिळनाडू पातळीवरचे यांच्या सर्वांचेच करुणानिधींशी जोडलेला जो टीव्ही आहे त्याच्याशी जोडलेल्या कंपन्यांचे आणि इतरही अन्य भूखंडांचे घोटाळे किंवा बंगलोरमधला बंगलोर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचा घोटाळा किंवा पॉस्को सारख्या कंपनीला अत्यंत स्वस्तामध्ये आयर्न ओव्हर देणं टाटापेक्षाही कमी किमतीला किंवा ऑइल अँड गॅस बॉम्बे हाय मधला रिलायन्सला स्वस्तात देणं, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळेच आहेत. या सर्व प्रकारांमध्ये भ्रष्टाचार आहे, कारण सरकारी संपत्ती किंवा सार्वजनिक संपत्तीची याच्यामध्ये लूट आहे आणि स्वतःच्या अधिकाराचा किंवा सत्तेच्या पदाचा गैरवापर करून स्वतःला फायदा किंवा आणखी कुणालाही फायदा मिळवून देणं हा भ्रष्टाचार 1988च्या कायद्याप्रमाणे सुद्धा व्याख्येत आलेला आहे आणि आता सर्रास चाललेला आहे. म्हणजे छोट्याशा रेशन कार्ड किंवा वोटर कार्ड पासून ते अशा मोठ्या घोटाळ्यांपर्यंत. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये जे वेगवेगळे पक्ष सत्तेवर आहेत, महाराष्ट्र असो की आणखी ओरिसा, तामिळनाडू, मधुकोडांचं झारखंड किंवा आणि अगदी बुद्धदेव भट्टाचार्यांनी कलकत्त्याच्या बाजूची अत्यंत महाग जमीन टाटाला देणी केवळ सिंगूरचीच नाही, तर हे सर्वच वेगवेगळ्या पक्षांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच पक्षीय राजकारणामध्ये कम्युनल सेक्युलर हा फरक आम्ही सुद्धा मानत असलो तरी या भ्रष्टाचाराच्या आधारावरती फार फरक पडत नाही, थोडा फरक पडतो असं म्हणता येईल. म्हणूनच जनतेला अंकुश ठेवण्याच्या प्रक्रिया ह्या अधिक सशक्त कराव्या लागतील आणि हेही पाहावं लागेल की विरोधी पक्ष म्हणून ज्या राज्यामध्ये जो पक्ष भूमिका उठवतोय त्याची परीक्षा खरं तर तो पक्ष ज्या राज्यात सत्तेवर असेल तिथे होत असते आणि म्हणून त्यांना वारंवार आव्हान द्यावं लागेल. मला वाटतं काल जंतर मंतरवरती अण्णांनी, अरविंद केजरीवाल आणि इतर सर्वांनी हे पक्षांना त्या मंचावर न येऊ देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांनी ठामपणे नम्रपणे अंमलात आणलाच पाहिजे. आणि अण्णा म्हणाले ते बरोबरच आहे की हे पक्षांच्या हातामध्ये एक लोकशाहीचा मंच आहे, त्यांनी विधानसभा आणि लोकसभेमध्ये ते मांडलं पाहिजे, लढलं पाहिजे, जिंकलं पाहिजे आणि बाहेरचे मंच आमचे आहेत ते आम्ही लढवले पाहिजेत. नाहीतर मग लोकांच्याही मनामध्ये संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होतो आणि जनतेमध्येही फूट पडते. आंदोलनांना हे नेहमी सावधानीने समजून घ्यावं लागतं आणि म्हणून येडियुरप्पा तर भाजपाने बदलले सुद्धा नाहीत मुख्यमंत्री. अशोकरावजी निदान महाराष्ट्राने बदलले तरी परंपरेप्रमाणे. कधी खैरनारांनी आरोप केले होते त्यावेळेला बदलले होते, आता आदर्शचे आम्ही आरोप केल्यावर हे बदल. पण एकूण नुसते मुख्यमंत्री बदलून किंवा सत्तेमधली पार्टी बदलूनही होणार नाही, तर ही व्यवस्था, ही यंत्रणा, यातल्या प्रक्रिया ह्या बदलल्या पाहिजेत आणि समाज मानसही बदललं पाहिजे. म्हणून ही दीर्घ लढाई असणार आहे. म्हणून समाजाचं सशक्तीकरण केलं पाहिजे. हे राजकीयकरणही आहे, हे अराजकीयकरण नाही. म्हणजे पॉलिटिकल पार्टीजनी मुद्दा उठवला की मग तो राजकीय होतो आणि समाजातल्या सत्ता आणि जनतेमधला संबंध ठीक करणाऱ्या घटकांनी उठवला तर तो अराजकीय असतो, हे मानणारे आम्ही नाहीत. म्हणजे ही एक लोकराजनीतीची प्रक्रिया, म्हणजे प्रकाशांच्या शब्दात लोकनीतीची प्रक्रिया, ही जन लोकपाल बिलाला खरोखर आणू पण शकेल आणि अंमलात येईल. या विषयावर आपण अजून चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ताई, हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे याची तुलना काही लोकांनी थेट संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाशी केली, जयप्रकाश नारायणांची केली. आपला बोलण्यात आत्ता उल्लेख आला. पण जयप्रकाश नारायणांच्या या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनानंतर जे नेते त्यातून पुढे आले, लालू प्रसाद यादव असतील, मुलायम सिंग असतील, रामविलास पासवान असतील, यांचे या भ्रष्टाचाराबद्दलचे जे अनुभव आहेत ते अतिशय वेगळे आहेत. त्यांच्यावरती सुद्धा वेगवेगळ्या केसेस झाल्या. म्हणून याची तुलना आजच थेट त्या आंदोलनाशी करायची का, हा जसा प्रश्न आहे. तसाच लोकप्रतिनिधींनी आपण जसं म्हटलं की त्यांनी संसदेत खूप चर्चा करावी, विधिमंडळात चर्चा करावी, पण याच्यावरती जो एक सत्ताधाऱ्यांनी काढलेला मार्ग आहे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचा, की ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ठरवतील आणि त्याप्रमाणे ते ड्राफ्ट संसदेत सादर होईल, याला काय उपाय ठरू शकतो? कारण ते कुठल्याही प्रणालीला बायपास करणारी ती यंत्रणा होते. एकदम क्रांतीची भाषा बोलणं मला थोडंसं अतिशयोक्तीचं वाटतं, म्हणून मी ती बोलत नाही. एक एक पावलांनी लोकशाही पुढे जात असते हे निश्चित आहे, आणि हे एक महत्त्वाचं पाऊल या वेळेला घ्यायलाच हवं होतं, ते घेतलं गेलेलं आहे. जनताही हे समजते आहे. पण मला वाटतं जनतेच्याही मनात निदान आमच्याशी लढणारे हजारो गोरगरीब जे कालपासून मैदानात आहेत, त्यांनाही काही असा भ्रम नसतो. तेव्हा ते समजून असतात की कुठलाही कायदा आला तरी आपल्याला लढावंच लागेल, लढेंगे जितेंगे हेच म्हणत असतात. मग ते करावं लागेल. आणि जयप्रकाश नारायणांच्या मनात सुद्धा याच्याबद्दल संभ्रम होता असं मला वाटत नाही. जसा गांधींच्या मनात सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा रचनात्मक कार्य सुरू राहावं लागेल, समाजाचा अंकुश कायम राहावा लागेल, आणि एका वेगळ्या यांच्यावरती मॉनिटरिंग करणाऱ्या अशा ताकदवर समाजाची निर्मिती करावी लागेल, हे स्पष्ट चित्र होतं. जयप्रकाशजींना पण नंतर वेळ मिळालाच नाही, त्यामुळे ते फारसं आजमावू शकलो नाही आपण. पण पक्षीय राजकारणामध्ये ते गेले नाहीत म्हणून त्यांच्यावरती आरोप होतो. तो मात्र आजपर्यंतच्या पक्षीय राजकारणाचा, अगदी नवनिर्माण आंदोलनातून आलेल्या नेत्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केल्यानंतरचा अनुभव सुद्धा पाहता तो आरोप त्यांच्यावरचा खोटा ठरतो. आता लोक ते करायला धजावत नाहीत. आता लोकांना जरा सामाजिक प्रक्रिया या राजकीय प्रक्रियेच्या वरचढ असल्या पाहिजेत, राहिल्या पाहिजेत, हे समजायला लागलेलं आहे. याचा मुद्दा जो आहे की ग्रुप ऑफ मिनिस्टर्स नेमण्याचा, आमचा याच्याबद्दलचा जो अनुभव आहे वेगवेगळ्या बिल्सच्या संदर्भातला, उदाहरणार्थ भूसंपादन कायद्यामध्ये सुधारणा करण्याचं एक बिल पुन्हा येऊ घातलंय. कदाचित या 5 राज्यांच्या निवडणुकानंतर ममता बॅनर्जी एकदा निवडून आल्या, सत्तेवर आल्या वगैरे, की नंतर पुन्हा UPA ते बिल आणायचा प्रयत्न करेल. हे बिल आम्हाला मंजूर नाही. आता आम्ही या बिलाच्या बद्दलची मांडणी निमंत्रण मिळाल्यावरून स्टँडिंग कमिटी पुढे केली. त्यांनी आमचे बरेच मुद्दे मंजूर केले, पण ते बाजूला ठेवून सरकारने पुन्हा ते ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे दिलं. पुन्हा त्यांच्या पुढे आम्हाला मागणी करावी लागली, आणि त्यांनी आणलेलं बिल जेव्हा लोकसभेमध्ये घेतलं गेलं तेव्हा न स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट लोकसभेपुढे होता, आमचा पर्यायी मसुदा लोकसभेपुढे यायचा प्रश्नच नाही. तसं होतच नाही. ओबामा ॲड्रेस करू शकतात, आणखी बुश ॲड्रेस करू शकतात, पण आम्ही ॲड्रेस करू शकत नाही. हे दुर्दैव आहे या लोकशाहीचं. पण त्याच्या पलीकडे GOMचा जो रिपोर्ट किंवा बिल होतं त्याच्यावरती पुन्हा आमच्याशी चर्चा झालीच नाही. आणि GOM मध्ये जो मुद्दा असतो त्या मुद्द्याशी संबंधित मंत्रालय केवळ नसतं, किंबहुना ते नसावं म्हणून GOMची एक पद्धती सरकारने काढली आहे, हे मी काही वर्ष म्हणते. कारण हॉकर्सचं बिल आहे, याचं सगळं कुमारी शैलजाच्या मंत्रालयाकडे जायला पाहिजे, तरी त्याच्यात कमलनाथजी येतात, चिदंबरम येतात, आणखीन कोण, की ह्या ज्या पॉवरफुल मिनिस्ट्रीज आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता दखलंदाजी करतात, हस्तक्षेप करतात. कारण त्यांच्या एकूण भरधाव घोड्याला कुठेही आडकाठी येऊ नये हे त्यांना पाहायचं असतं. आणि कॉर्पोरेट, पुंजी निवेशक, गुंतवणूकदार, बिल्डर्स, कंपन्या, हे सगळे ज्या दिशेने कायदे नेऊ पाहतात त्या दिशेने, उदाहरणार्थ सेस सारखा कायदा नेण्यासाठी तशाच प्रकारचा ग्रुप ऑफ मिनिस्टर्स. त्यामुळे इथे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ही कर्कशाही प्रक्रिया नाही, ही राजशाही प्रक्रिया आहे. ती त्यांची अंतर्गत प्रक्रिया आहे. ही केव्हाच व्हायला हवी होती परिपूर्ण. कारण बिल वेबसाईटवर टाकूनच नव्हे तर या बिलाचा बद्दल आम्ही सगळ्यांनी पंतप्रधानांना 30 जानेवारीच्या दिल्लीच्या रॅलीनंतरही जे पत्र अरविंद केजरीवालांच्या बरोबर जोडून घेऊन दिलं
त्याच्यावरती सुद्धा त्यांनी विचार करून आजपर्यंत टिप्पणी द्यायला, निदान अण्णांचं उपोषण जाहीर झाल्यानंतर, देशभरातून उपोषणकर्त्यांचं उपोषण जाहीर झाल्यानंतर पण ते केलं नाही. तेव्हा आता GOM वरती तर कोणीच अवलंबून राहू इच्छित नाही. हे बरोबर आहे, जॉईंट कमिटी बनली पाहिजे. हे कालही पृथ्वीराज चव्हाणांच्या चर्चेत आम्ही सांगितलं आणि आजही आम्हाला तेच वाटतं. आणि त्याच्यामध्ये अर्थात जनआंदोलनांच्या ज्या प्रतिनिधींनी मुद्दा उठवलाय ते प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी दोन्ही मिळून सहमतीने एक मसुदा तयार व्हावा, मग तो पुढे कॅबिनेट आणि लोकसभा राज्यसभेत जाणार, याला आम्ही नकारत नाही. परंतु पुन्हा एकदा दुसरं बिल आणि त्याच्यावरचा विवाद हे भिजत घोंगडं ठेवणं महिला आरक्षणासारखंच होऊन जाईल. आता सुद्धा GOM मध्ये जो सब कमिटीने दिलेला रिपोर्ट होता, अरुणा रॉय ज्याच्यामध्ये होत्या, त्याप्रमाणे त्या शिफारसी घेतलेल्याच नाहीयेत या लोकपालच्याही बाबतीमध्ये. आता GOM मधून मला वगळा असं शरद पवार म्हणायला लागलेले आहेत, कारण त्यांच्यावरती आरोप सुरू झाले. दुसऱ्या बाजूला एक अगदी थेट केस स्टडी सारखं मी विचारतो, उद्या जर लोकपाल अस्तित्वात आलं, आपल्याला हवं असलेल्या पद्धतीप्रमाणे लोकपाल बिल अस्तित्वात आलं, तर लवासासारख्या घोटाळ्याचं काय होईल, आदर्शासारख्या घोटाळ्याचं काय होईल, किंवा अगदी गोळीबार आंदोलन वसाहतीमध्ये जे नागरिक त्या ठिकाणचे लढतायत त्या याच्यामध्ये काय पद्धतीने न्याय मिळू शकेल? एकतर ही नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, राष्ट्रीय सल्लागार परिषद जी आहे सोनिया गांधींची, त्याच्यामध्ये आता या वेळेला फारच पुरोगामी आहेत आमचे मित्रमंडळी, आमच्या बिरादरीची हिस्सा असलेली मंडळी आहेत आणि त्यांच्या सज्जनतेबद्दल, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांच्या निर्मूलनाच्या कार्याबद्दल कोणाचाच अविश्वास नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या शिफारशी या जर कॅबिनेटच्या ग्रुपच्या किंवा सबग्रुपच्या प्रक्रियेमध्ये मानाचं स्थान मिळवत नसतील, शिफारशींच्या पातळीवर सुद्धा, तर मग NSCला काही अर्थच राहत नाही. आणि म्हणून राईट टू फूड असो की इतर कायद्यातले बदलाव असो, त्याच्यामध्ये तिथेही एक लढा चाललाय आणि NSC सुद्धा एक व्यवस्थाचा सीमेवरचा का होईना पण हिस्सा आहे असं धरून जनआंदोलनांचे जे समन्वय आहेत आमचे, ते पुन्हा बाहेर राहून राईट टू फूड कायदा किंवा राईट टू इन्फॉर्मेशन बद्दल हे सगळ्यावरती लढणं चालू ठेवून आहेत. आम्ही काही NSC मध्ये आमचं सगळं काही काय म्हणतो गहाण ठेवलेलं नाहीये. पण हे धक्कादायक आहे, कारण शेवटी सोनिया गांधी याच्या चेअरपर्सन आहेत, ज्या UPAच्याही चेअरपर्सन आहेत, त्यांच्या ॲडवायझरी काउन्सिलला जी त्यांच्या सहीनीच रिपोर्ट किंवा रेकमेंडेशन पाठवत असते, त्याला काहीच महत्त्व जर नसेल तर मग सरकार स्वतःलाच हास्यास्पद बनवते. दुसरी गोष्ट की या कायद्याने कायदेशीर म्हणून जो भ्रष्टाचार चालू आहे त्याला कितपत आव्हान देऊ शकू हा प्रश्न कायम राहतो. कारण आता काय झालंय की जे काही कालपर्यंत बेकायदेशीर होतं ते वैध करून घ्यायचं, ते वैध करून घ्यायचं, कायदेशीर करून घ्यायचं. हा प्रकार लावासा, हा प्रकार ULCला मागे घेऊन अर्बन लँड सीलिंग ऍक्ट, हाच प्रकार वेगवेगळी स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी लावासाला देऊन अनेक कंपन्यांना कन्सेशन्स देण्याचेच कायदे किंवा GRs आणून असा होतो आहे. आणि म्हणून आमचं सगळं कायदेशीर आहे असं ते म्हणतायत. आता 30,000 एकर मुंबईतली जमीन जी अर्बन लँड सीलिंग ऍक्ट रिपील करताना स्पष्ट होतं की ही मुठ्ठीभरांच्या हातात आहे, ती गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांच्या सहकारी सोसायट्यांना मिळू शकते. पण ती जमीन तो कायदा मागे घेतल्यानंतर मोकळी होणार म्हणताना ती खरोखर तिथेच राहिली आणि जमिनीच्या बद्दलची पोकळी मात्र लोकांसाठी कायम राहिली. तेव्हा आता त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर ते पॉलिसी बनवतात, बदलतात पाहिजे तशी, काहीच करता येत नाही अशी स्थिती होते. म्हणून हे जे नीती आणि कायद्यामध्येच बदल आणण्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, पाण्याचं खाजगीकरण केलं की तुम्ही पाण्याने किती तडफडा, तुम्हाला मीटर्ड पाणीच मिळेल असं दलित, विधवा, भूमिहीन एकट्या महिलेला सुद्धा सांगितलं जाईल. तिने काय करावं, तिला तोंडावर थोपतील की कायदा आहे. गरिबांचं अतिक्रमण हे सरकारी जमिनीवर आहे, कायदा आहे. आता त्यांना श्रमाचं मूल्य मिळत नाही म्हणून त्यांना तिथे राहावं लागतं, हे कोणी पाहणार नाही. त्यामुळे जनलोकपाल सुद्धा कायद्यांच्या चौकटीतच हे जर पाहणार असतील आणि ते होणार, तर त्याच्याही पलीकडच्या लढती किंवा पोलखोल ज्याला आपण म्हणतो आणि कायद्यामध्ये घटनेच्या तरतुदींचं प्रतिबिंब व्हायला पाहिजे म्हणून चालणारी लढत ही चालूच आहे.
धन्यवाद मीनाताई, आपण अगदी मोकळी चर्चा केली याबद्दल. आज खबर विशेषमध्ये आपण या विषयावर संपूर्ण चर्चा केली आहे. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबर.